हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय सहकार मीन्स कोऑपरेशन, या विषयाच्या मित्रांनो आपण आज नेक्स्ट आयएमपी प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो थोडी छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि आपण मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला जो काही विषय होता सहकार, या विषयाचा जो प्रश्न 4था होता, फरक स्पष्ट करा, या प्रश्नाचे आयएमपी समजून घेतले होते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो आता पुढचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रश्न 5वा, संक्षिप्त टिपाल्या. संक्षिप्त मीन्स थोडक्यात टिपाल्या असा त्याचा अर्थ होतो. 3 पैकी 2 तुम्हाला लिहायचे आहे. गुण आहे 8. मुलांना 3 पैकी 2 प्रश्नाला जर 8 मार्क आहे तर एका प्रश्नाला किती मार्क असणार आहे? एक प्रश्न तुम्हाला किती मार्काला असेल? एक प्रश्न असेल 4 मार्काला. किती मार्काला असेल? 4 मार्काला. तर मुलांना आपण हे प्रश्न समजून घेणार आहोत. त्याचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं तेही आपण समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो आपला पेपर किती तारखेला आहे हे आपल्याला माहित असावं. तर आपला पेपर हा 27/2/2026 म्हणजे 27 फेब्रुवारीला आपला पेपर आहे. आणि पेपरची वेळ आहे दुपारी 3 ते 6. दुपारी 3 ला तुमचा पेपर सुरू होईल आणि संध्याकाळी 6 ला तुमचा पेपर संपेल. म्हणजे 3 तास तुमचा पेपर चालणार आहे. तर आता आपण जो आपला प्रश्न 5वा आहे, संक्षिप्त टिपा लिहा, या प्रश्नाचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, जे तुमच्या 27 फेब्रुवारी 2026 च्या पेपरमध्ये विचारले जाणार आहे, ते प्रश्न समजून घेऊया. आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा, 1 नंबर आहे सभासदाची पात्रता. 1 नंबर आहे सभासदाची पात्रता. त्यानंतर 2 नंबर आहे सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य. 2 नंबर आहे सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य. त्यानंतर 3 नंबर आहे सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. 3 नंबर आहे सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. त्यानंतर 4 नंबर आहे हिशेब तपासणी वर्गीकरण. 4 नंबरची टीप आहे हिशेब तपासणी वर्गीकरण, कंसामध्ये म्हणले ऑडिट वर्ग. कंसामध्ये काय म्हणले? ऑडिट वर्ग. त्यानंतर 5 नंबर आहे वैधानिक पुस्तके. 5 नंबरची टीप आहे वैधानिक पुस्तके. वैधानिक पुस्तके म्हणजेच कायदेशीर पुस्तके आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर 6 नंबर आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. 6 नंबर आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. त्यानंतर 7 नंबर आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज ऑब्लिक आवश्यकता. 7 नंबर आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज ऑब्लिक आवश्यकता. मुलांना जो 7 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारताना असं विचारतील, सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज किंवा सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता, या दोन्हीपैकी एक शब्द विचारला जाईल. कोणता जरी शब्द आला तरी तुमचं उत्तर हे एकच असणार आहे. त्यानंतर 8 नंबर आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. 8 नंबरचा प्रश्न आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. त्यानंतर 9 नंबर आहे सहकारी संस्थेची हिशेब पत्रके. 9 नंबरची टीप आहे सहकारी संस्थेची हिशेब पत्रके. त्यानंतर 10 नंबर आहे राखीव निधीचे फायदे. 10 नंबरची टीप आहे राखीव निधीचे फायदे. आणि शेवटचं 11 नंबर आहे सभासदत्व रद्द होण्याची कारणे. 11 नंबर काय आहे? सभासदत्व रद्द होण्याची कारणे. अशा मुलांनो आपण जे काही 11 आपल्या टिपाल्या होत्या त्या टिपाल्या समजून घेतल्या. त्यानंतर मुलांनो आता पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे, आपण प्रश्न समजून घेतले, पण ते प्रश्नाचं उत्तर आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते आपण समजून घेऊ. तर सगळ्यात पहिले म्हणजे ज्यावेळेस पेपर लिहायला सुरुवात करतात, उत्तर लिहायला सुरुवात करतात, त्यावेळेस प्रश्न किती मार्काला हे माहित पाहिजे. मग आता प्रश्न किती मार्काला? एक प्रश्न 4 मार्काला. मग त्यानुसार तुमचं उत्तर असणार आहे. मुलांनो आता आपण साइड बाय साइड कंटिन्यू जे काही टिपाल्या आहे ते टिपाल्या समजून घेऊयात. थोडं मी इथे रब करतो जेणेकरून तुम्हाला आपल्याला मार्जिन मिळेल. तर मुलांनो हे आहे तुमचं बोर्डाचं उत्तरपत्रिकेचं पान. हे काय आपलं बोर्डाचं उत्तरपत्रिकेचं पान आहे. इथे एका साईडला समास असतो आपला रेग्युलर, इथे वरती एक समास असतो आणि इथे असे चौकोनी बॉक्स केलेले असतात. या बॉक्समध्ये
जे आपले मॉडरेटर किंवा एक्झामिनर असतील ते त्यामध्ये मार्क्स फिलअप करत असतात. तुम्हाला किती मार्क्स पडले. मॉडरेटर एक्झामिनर त्यात मार्क्स फिलअप करतात. त्यानंतर तुम्हाला इथे एक बॉक्स असतो, इथे दिलं असतं क्यू नंबर. क्यू मीन्स क्वेश्चन, एनओ मीन्स नंबर, म्हणजे क्वेश्चन नंबर. त्याच्या दिलं असतं प्रश्न क्रमांक. आता प्रश्न क्रमांक मुलांनो कितवा आहे? 5वा. आता तुम्हाला माहिती आहे मुलांनो, नवीन प्रश्न सुरुवात आपल्याला कुठे करायची आहे? नवीन पानावर करायची. नवीन प्रश्न सुरुवात आपण कुठे करतो? नवीन पानावर. तर आता उदाहरण घेऊयात की आपला हा सभासदत्व रद्द होण्याची कारणे हा प्रश्न आला. तुम्ही समजा इथे 1 नंबर टाकलं. इथे लिहिलं सभासदत्व रद्द होण्याची कारणे. प्रश्न लिहिला. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही एक तर असं उत्तराचं बाण करता किंवा उत्तर असं नाव लिहितं. उत्तर. समजा उत्तर असं तुम्ही नाव लिहिलं. सभासद रद्द होण्याची कारणे लिहिलं, उत्तर असं नाव लिहिलं. आता मुलांनो प्रश्न आपल्याला 4 मार्काला आहे. म्हणजे तुम्हाला एक तर माहिती आहे बोर्ड नियमानुसार आपल्याला 4 मुद्दे लिहायचे. किती मुद्दे लिहायचे? 4 मुद्दे लिहायचे. समजा आता उदाहरण घ्या की सभासद रद्द होण्याची कारणे तुम्ही उत्तर चालू केलं. इथं पहिला पॉईंट टाकला रोमनांक 1. मग रोमनांक 1 समजा तुमचा पहिला मुद्दा आहे समजा. तर सभासद समजा आपण म्हणूयात की समजा सभासद रद्द कधी होतं? उदाहरणार्थ तो दिवाळखोर असेल. उदाहरण मी मुद्दा घेतो. तो काय असेल? दिवाळखोर. समजा हा पॉईंट घेतला. आता पॉईंट लिहिल्यावर ती पॉईंटची लाईन आहे. त्याचा पुढचा जो भाग आहे हा ब्लँक ठेवायचा. काय ठेवायचा? ब्लँक. त्याची जी दुसरी लाईन आहे तिचा पण एवढा भाग काय ठेवायचा? ब्लँक. आणि त्याच्यानंतर इथून तुम्ही पॉईंट लिहायला त्याचं मुद्द्याचं स्पष्टीकरण लिहायला सुरुवात करायची. समजा साधारण घ्या तुम्ही एक 3 ओळी त्याचं स्पष्टीकरण लिहिलं आपण असं समजू. त्याच्यानंतर 2 नंबरचा पण तुम्ही इथे पॉईंट घेतला. पॉईंट घ्या तुम्ही इथे. बरोबर. त्याच्यानंतर परत हा जो पेज आहे पुढचा, हा पेज ब्लँक. त्याच्या पुढच्या ओळीचा अर्धा पेज तो ब्लँक ठेवायचा. इथून तुम्ही चालू केलं 1, 2, 3 अशा 3 ओळी दुसरा मुद्दा लिहिला. त्याच्यानंतर 3 नंबर टाकलं. 3 नंबर समजा हा तुमचा पॉईंट आहे. तुम्ही त्याच्या पुढे असं चिन्ह दिलं. त्याच्यानंतर हा बॉक्स केलेला आहे हा रिकामा ठेवायचा आहे. काय ठेवायचा आहे? रिकामा म्हणजे काय? ब्लँक. तर हा बॉक्स ब्लँक ठेवला. तो पुढचा अर्धा बॉक्स आहे तो पण ब्लँक ठेवा. पुढच्या लाईनचा अर्धा बॉक्स हा पण मी ब्लँक ठेवला. ओके. आणि 1, 2, 3 समजा तिसऱ्या ओळीचं एक्सप्रेशन दिलं. तिसऱ्या मुद्द्याचं. आता 3 मुद्दे एका पेजवर तुमचे बसतात. 4 पण बसतात. आता मी तुम्हाला दाखवताना 3-3 ओळी दाखवलं. तुमच्याकडे पेज मोठं असेल. त्याच्यानंतर मुलांना 4 नंबर घ्यायचं. 4 नंबरचं पण सेम मुद्दा लिहिला. ती मुद्द्याची लाईन जी असते ती ब्लँक ठेवायची. त्याच्यानंतर 2 नंबरची पुढची लाईन पण अर्धी ब्लँक. त्याच्या 3 ते 4 ओळी लिहायच्या. अशा पद्धतीने मुलांना तुम्हाला लिहिताना 5 मुद्दे लिहायचे. किती मुद्दे लिहायचे? 5 मुद्दे. ते सांगतो की आपल्याला बोर्डच्या नियमानुसार 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. किती मुद्दे? 4. पण मग आपण 5 का लिहायचे? की मुलांनो गडबडीमध्ये आपल्याकडून एखादा मुद्दा चुकला किंवा गडबडीमध्ये एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण चुकलं, तर मुद्द्याचं स्पष्टीकरण जरी चुकलं तर 5 1 गेलं किती उरले मुलांनो? 4. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. गडबडीत एखादा मुद्दा चुकू शकतो, दुसरा प्रश्न दिला जाऊ शकतो. मग 5 पैकी जर 1 चुकलं तर बरोबर किती येतील? 4. आणि 4 बरोबर आले तर मार्क किती भेटतील? 4 पैकी 4 म्हणजे आउट ऑफ म्हणजे 8 पैकी 8 मार्क्स तुम्हाला टिपाल्यामध्ये मिळू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो प्रश्न 5वा होता संक्षिप्त टिपाल्या, या प्रश्नाचे जे काही उपप्रश्न होते जे तुमच्या 27 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये विचारले जातील ते आपण समजून घेतले आणि त्या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचे तेही आपण समजून घेतलं. तुम्हाला ते समजलं असं मी गृहीत धरतो आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.